नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. कर्णिक नगरातील सिव्हिल सोसायटीत गुरुवारी सायंकाळी घडलेली ही घटना समाजाला अस्वस्थ करून सोडणारी आहे. दोन तरुण जीवांनी एकाच खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मृतांची नावं आहेत रोहित भीमू ठणकेदार, वय 23 वर्ष, शांतीनगर मड्डी वस्ती, अश्विनी विरेश केशापुरे, वय 23 वर्ष, शाहीद वस्ती सोलापूर. जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोट सापडल्याची माहिती दिली आहे, ज्यात स्पष्टपणे लिहिलंय की आम्ही आमच्या मर्जीनं आयुष्य संपवत आहोत, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. अश्विनी डी फार्मसी करत होती. ती 2 दिवसांपूर्वी आईचं आधार कार्ड घेऊन घरी आली होती. रोहित खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता आणि 15 दिवसांपूर्वी घरी गेला नव्हता. अश्विनीच्या आईचं जीणं हातावरच्या कमाईवर चालतं. मिळेल त्या घरात धुणी भांडी करून तिने मुलीला शिकवलं. रोहितचं कुटुंबही त्याच्यावर अवलंबून. एक भाऊ, एक बहीण आणि आता डोळ्यांसमोर त्यांचा आधार हरपला. दोघे एकमेकांना भेटत, लोकांना भाऊ बहीण म्हणत होते, पण त्यांच्यातलं नातं काय होतं? समाज, घर, नातं, दबाव हे सगळं इतकं झाकून टाकणाऱ्या अंधाऱ्या खोलगटांमध्ये नेमकं काय होतं? MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे तपास करत आहे. आत्महत्येचं नेमकं कारण काय, कोणता ताण, कोणता त्रास हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण या घटनेनं एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे. आजही मानसिक आरोग्य, प्रेमाची कबुली, समाजाच्या भीतीने नाकारलेली नाती आणि एकटेपणाचं दडपण हे तरुणांना शेवटचा मार्ग निवडायला लावत आहे. एका आईने रडून हंबरला फोडलाय, दुसऱ्या कुटुंबानं त्यांचा आधार गमावलाय आणि या समाजानं अजून 2 तरुण जीव संवेदनेच्या अभावात गमावलेत. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. प्रत्येक जीव महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न विचारणं आपली जबाबदारी आहे. आपल्याला या प्रकरणावर काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, कोणत्याही अडचणीत असाल तर एकटा वाटू देऊ नका. मदत मागा, तिथूनच सुरुवात होते.